आपल्या वाढलेल्या स्ट्रेस लेवल्समुळे आपला मसल लॉस होऊ शकतो का आणि याच वाढलेल्या स्ट्रेस लेवल्समुळे आपल्याला शारीरिक थकवा येऊ शकतो का, हे आपण आज जाणून घेऊया. आपल्या स्ट्रेस लेवल जसजशा वाढत जातात तसतसं आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाच्या एका स्ट्रेस हार्मोनचं प्रोडक्शन वाढायला लागतं. आणि हा जो कॉर्टिसॉल आहे हा बऱ्याचशा कॅटॅबॉलिक प्रोसेसमध्ये इन्वॉल्ड असतो. कॅटॅबॉलिझमचा अर्थच बेसिकली आहे की ब्रेकडाऊन, आणि स्पेसिफिकली हा मसलच्या ब्रेकडाऊनमध्ये इन्वॉल्व व्हायला लागतो. एका ग्लुकोनिओजेनेसिस नावाची एक प्रोसेस आहे ज्यामध्ये नॉन कार्बोहायड्रेट सोर्सेस जे आहेत त्याच्यापासून ग्लुकोज बनायला सुरुवात होते. अशा ग्लुकोनिओजेनेसिस प्रोसेसचा एक मीडिएटर म्हणून हा कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन काम करत असतो. आणि ह्या ग्लुकोनिओजेनेसिसमध्ये होतं काय, तर आपल्या मसलच्या ब्रेकडाऊनमधून जे प्रोटीन तयार होतं आहे त्या प्रोटीनचा उपयोग शुगर बनवण्यासाठी व्हायला लागतो. आणि त्याच्यामुळं मसलच्या रिपेअरला पुन्हा रिसायकलिंगला तिथे त्याला प्रोटीन कमी पडायला लागतं आणि त्यामुळं आपल्या मसलची साईज कमी व्हायला लागते. म्हणजेच तुमच्या इकडे स्ट्रेस लेवल वाढायला लागतात, त्याच्यामुळे तुमच्या कॉर्टिसॉलच्या लेवल वाढायला लागतात. आणि हा कॉर्टिसॉल एका ग्लुकोनिओजेनेसिस नावाच्या प्रोसेसने तुमचा मसलचा ब्रेकडाऊन करायला लागतो आणि त्याच्यात तुमचा मसल लॉस व्हायला लागतो. याच्या व्यतिरिक्तही एक मेकॅनिझम आहे ज्यामध्ये हा कॉर्टिसॉल हार्मोन तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप करतो. आता इन्सुलिन रेजिस्टन्समध्ये काय होतं, तर तुमच्या ब्लडमधल्या ग्लुकोज तुमच्या मसलमध्ये पुरेशा प्रमाणात पोहोचू शकत नाही आणि त्याच्यामुळे तुमच्या मसलला सर्वात जास्त गरज जी असते स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी ती असते शुगरची. जर मसलला शुगर भेटू शकली नाही तर ह्या मसलचं ब्रेकडाऊन व्हायला लागतं, त्याची साईज कमी व्हायला लागते, तो स्वतःला जिवंत ठेवू शकत नाही. आणि त्यामुळेच वाढलेल्या स्ट्रेस लेवलमुळे, वाढलेल्या कॉर्टिसॉल लेवलमुळे तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होतो आणि त्याच्यामुळे तुमचा मसल लॉस व्हायला लागतो. याच्या व्यतिरिक्तही अजून एक रिझन आहे, ते म्हणजे ज्यांच्या स्ट्रेस लेवल वाढलेले आहेत अशा लोकांमध्ये त्यांना पुरेशी झोप भेटत नाही, त्यांची झोप होऊ शकत नाही, त्यांना निद्रानाशाचा प्रॉब्लेम डेव्हलप व्हायला लागतो. आणि त्याच्यामध्ये होतं काय की आपल्या झोपेमध्येच आपल्या मसलचा रिपेअर होत असतो. मात्र जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर आपल्या मसलचा रिपेअर होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं नवीन मसल्स फायबर न बनल्यामुळं तुमच्या मसलची साईज कमी व्हायला लागते आणि त्याच्यात देखील तुमचा मसल लॉस व्हायला लागतो. म्हणजे अशा 2-3 मेकॅनिझम आहेत ज्याच्यामध्ये तुमच्या स्ट्रेस लेवल वाढल्या की तुमचा कॉर्टिसॉल लेवल वाढतो आणि त्याच्यामुळं तुमच्या मसल लॉस व्हायला लागतो किंवा इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होतो आणि त्याच्यामुळं तुमचा मसल लॉस होतो, किंवा झोप पुरेशी न भेटल्यामुळं तुमचा मसल लॉस व्हायला लागतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे शिकूया की जर तुमच्या स्ट्रेस लेवल वाढल्या तर तुम्हाला फ्रिक्वेंटली युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स होऊ शकतात का.